एकदा एका गरीब शेतकऱ्याच्या बागेमध्ये खूप सुंदर फळं येतात. तो ती सुंदर ताजी फळांची पेटी घेऊन आश्रमात पोहोचतो. आश्रमामध्ये नेहमीप्रमाणेच दरवाजा जे साधू उघडायचे तेच साधू दरवाजा उघडतात. शेतकरी त्यांच्या हातामध्ये ती फळांची बास्केट देतो आणि म्हणतो, साधूजी, ही माझ्याकडून तुमच्यासाठी भेट आहे. साधूजी बघतात आणि म्हणतात, वाव, इतकी सुंदर फळं, इतकी ताजी फळं, पण हे मला का देत आहे? हे तर आपल्या आश्रमातल्या महंतजी साधूंना तुम्ही द्या. त्यावर तो शेतकरी म्हणतो, त्यांना मी कुठे ओळखतो? त्यांचे तर मी नेहमीच लांबूनच दर्शन घेतो आणि निघून जातो, पण मला प्रत्येक वेळी तुम्ही भेटतात आणि माझी प्रत्येक वेळी काळजी तुम्ही घेतलेली आहे. मागच्या वेळी माझे शेतीचे नुकसान झाले होते, बगीचे सुकलेले होते, माझी हालत खराब झाली होती, तेव्हा तुम्हीच माझी काळजी घेतली, मला खाऊ पिऊ घातले, म्हणून माझ्यासाठी तरी हे फळं तुम्हाला भेट आहे, असे म्हणून शेतकरी तिथून निघून जातो. आता हे साधूजी जे मठाची निगराणी करायचे, दरवाजावर देखभाल करायचे, मठाची काळजी घ्यायचे, त्यांना असे वाटते, ही एवढी सुंदर फळं, एवढी ताजी फळं, ही तर माझ्यासाठी नसतील, हा तर प्रभूचा आशीर्वाद आहे, हे तर मी माझ्या गुरूंना समर्पित करायला हवे, असा विचार करून ते साधूजी ती फळांची बास्केट घेऊन त्यांच्या महंत साधूजींकडे जातात आणि त्यांच्या चरणांवर ती फळं समर्पित करून म्हणतात की हे महाराज, आजच एक शेतकरी आला आणि त्याने आपल्याला ही भेट दिलेली आहे, असे म्हणून ते तिथून निघून जातात. आता महंतजींना वाटते, आपल्या आश्रमात एक बाबाजी आजारी आहेत आणि ही एवढी ताजी सुंदर फळं तर मी आजपर्यंत कधीच पाहिलेली नाही, ही तर देवाचा आशीर्वाद आहे, ही नक्कीच त्या आजारी बाबांसाठी आलेली असणार आहे, तर ही मी त्यांनाच द्यायला हवी, असा विचार करून ते फळांची बास्केट त्या आजारी बाबाजींच्या कक्षामध्ये पोहोचवतात. आता त्या आजारी बाबाजींना ती फळं बघून खूप छान वाटते. वाव, इतकी सुंदर ताजी फळं, मी आजपर्यंत अशी फळं कधीच बघितली नाही, असे त्यांना वाटते. आणि त्यांना ती फळं खाण्याऐवजी त्यांना वाटते की ही फळं माझ्यासाठी जे स्वयंपाक करतात, माझी काळजी घेतात, त्या बाबाजींना द्यायला हवेत. म्हणून ते ती फळांची बास्केट स्वयंपाक करणाऱ्या बाबाजींपर्यंत पोहोचवतात आणि सांगतात की मी आजारी आहे, तुम्ही माझ्यासाठी रोज स्वयंपाक करतात, माझी काळजी घेतात, मला वेळच्या वेळी जेवायला देतात, म्हणून ही फळं माझ्याकडून तुम्हाला भेट आहे, असे म्हणून ते त्यांना ती फळं देऊन टाकतात. आता स्वयंपाक करणारे बाबाजी ते फळं बघून खूप खुश होतात. वाव, किती सुंदर, किती ताजी फळं आहे, हा तर देवाचा आशीर्वाद आहे, अशी फळं मी अजून बघितलेली नाही, पण ही फळं घेऊन मी काय करणार, असे त्यांना वाटते. आणि त्यांना विचार येतो की ही फळं मी माझ्यासोबत आत्ताच नवीन जॉईन झालेल्या साधूजींना द्यायला हवीत, त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल, त्यांना छान वाटेल, त्यांचा उत्साह वाढेल, म्हणून ते ती फळांची बास्केट त्या नवीन जॉईन झालेल्या साधूजी महाराजांना देतात. आता नवे बाबाजी ती सुंदर फळं बघतात आणि ते विचार करतात, इतकी सुंदर फळं नक्कीच माझ्यासाठी असू शकत नाही, ईश्वराची कृपा इतक्या लवकर माझ्यावर होऊ शकत नाही, त्यापेक्षा मी असे करतो, ही फळं मी त्या साधूजींना देतो जे आश्रमात आल्या आल्या दरवाजा उघडतात, सगळ्यात पहिले आपल्याला दिसतात, संपूर्ण आश्रमाची काळजी घेतात, देखरेख करतात, त्यांना मी ही फळं भेट म्हणून देतो, असा विचार करून ते त्या साधूजींकडे जातात ज्यांच्याकडे सगळ्यात पहिले ही फळांची बास्केट आलेली असते. त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की साधूजी, ही सुंदर ताजी फळं माझ्याकडून तुम्हाला भेट आहे, असे म्हणून त्यांच्या हातात ती फळांची बास्केट देतात. ते साधूजी काहीही न बोलता थोडेसे हसतात आणि देवाचा आशीर्वाद समजून ती फळांची बास्केटीचा स्वीकार करतात आणि ते समजून जातात, ही फळं माझ्यासाठीच आली होती, जरी मी ती पुढे पाठवली तरी ती घुमून फिरून माझ्याकडेच आली. म्हणूनच फ्रेंड्स, तुम्ही जर काही चांगले कर्म करत असाल तर त्याचे फळ कधी ना कधी घुमून फिरून कोणत्या ना कोणत्या व्यक्तीमार्फत ते तुमच्यापर्यंत नक्की एक ना एक दिवस येणार आहे. यालाच म्हणतात कर्माचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ कर्मा.
आजची गोष्ट आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.